श्रीराम समर्थ श्रीराम. आज आपण सावधानता या विषयावर थोडंसं चिंतन करणार आहोत. दासबोधामध्ये म्हटलंय, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. अखंडची सावधाना, बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना आणिले पाहिजे. बऱ्याच अशा ओव्या सावधानता, जागरूकता या विषयाला अनुसरून दासबोधामध्ये आलेल्या आहेत. आणि काळजी काय घ्यावी तेही त्यात सांगितलेलं आहे. धटासी अटसावे धट, धटासी आणावा धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी. जैशाची जैसा तेव्हा भेटे, तेव्हा मज्जालसी थाटे, इतुके होते परी धनी कोठे, दृष्टीस न पडे. अशा अनेक ओव्यांनी सावधपण अंगी बाणलं पाहिजे अशी सूचना आपल्याला मिळते. आजच्या मोबाईल किंवा संगणक युगात नाही का, आपण OTP, पासवर्ड शेअर न करण्याची जशी सावधानता ठेवतो ना, तशी आपल्या संस्कृतीवर, आपल्या धार्मिक मूल्यांवर आक्रमण होत नाहीये ना, याचीही सजगता ठेवणं अगदी अगत्याचं झालेलं आहे. विषय जरा नाजूक असला तरी डावलून चालायचा नाही. समजने वाले को इशारा काफी आहे. उलट हा विषय तितक्याच खबरदारीने हाताळता आला पाहिजे किंवा प्रत्येकाने विचारमंथन करायला इथे प्रवृत्त झालं पाहिजे. समर्थांच्या काळात ईमेल्स नव्हते की व्हॉट्सॲप मेसेजेस नव्हते, म्हणजे क्षणात निरोप इकडून तिकडे जात नव्हते, कोणतीच अशी साधनं नव्हती की नाही. पण समर्थच ते, उगाच नाही त्यांना समर्थ म्हणत. बघा, त्यांचं एक लिखाण आपल्याला मिळालेलं आहे. विवेकी करावे कार्य साधन, जाणार नरतनु हे जाणून, पुढील भविष्यार्थी मन रहाटोची नये. चालू नये असन्मार्गी, सत्यता बाणली अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी. रजनीनाथ आणि दिनकर, नित्य करीती संचार, घालिता ती येर झार, लाविले भ्रमण जगदीशे. आदी माया मूळ भवानी, हे सकळ ब्रह्मांडाची स्वामिनी, एकांती विवेक करुनी, इष्ट योजना करावी. हे काय आहे तर हे पत्र लिहिलेलं आहे शिवाजी महाराजांना श्री समर्थांनी. आणि आपल्या लिखित पत्रामध्ये ॲक्रोस्टिकच्या रूपाने त्यांनी एक गुप्त संदेश पाठवलाय महाराजांना. तुम्ही म्हणाल, हे काय प्रकरण आहे? एकदा म्हणताय पत्र लिहिलंय आणि संदेश मात्र गुप्त आहे, असं कसं? कुणीही पत्र उघडून वाचल्यावर तो संदेश कळेलच ना पत्रात ना, गुप्त कसा राहील? नाही ना, नाही. तीच तर गंमत आहे. आणि म्हणूनच ते समर्थ आहेत, ते सावध आहेत. राजकारण बहुत करावे, परंतु कळोची नेदावे, असा बाणा आहे. समर्थ हे सर्व स्वतःसाठी नाही करत आहेत, धर्मस्थापनेसाठी, आपल्या सारख्यांच्या कल्याणासाठी करतायत. काय म्हटलंय त्या पत्रामध्ये? पत्रातल्या प्रत्येक ओळीतलं जर फक्त आद्याक्षर घेतलं आणि जुळवून पाहिलं ना, तर त्याचा एक संदेशरूपी वाक्य तयार होतं. आणि तो काय संदेश आहे? विजापूरचा सरदार निघाला आहे. हे गुप्त वाक्य संदेश रूपाने मिळतं. फक्त आद्याक्षर घ्यायचं प्रत्येक चरणाचं, त्यामुळे हे वाक्य मिळतं. आणि शेवटची जी ओळ आहे, पुढे एकांती विवेक करुनी इष्टयोजना करावी, हा सल्ला सुद्धा मिळतो. केवढीही खबरदारी आहे, केवढी सजगता आहे, सावधानता आहे. आणि तेही केव्हा? जेव्हा आजच्या सारख्या कम्युनिकेशन स्किल्स नव्हत्या किंवा त्यांची साधनं नव्हती, तेव्हा झरझर झरझर असे संदेश पाठवले जायचे शिवाजीराजांना आणि अलर्ट केलं जायचं, सावध केलं जायचं. समर्थांनी राष्ट्रबांधणी केली.
जाती धर्माच्या नावाखाली राजकारण न करता हिंदुत्वाच्या रक्षणार्थ आपण नको का सज्ज व्हायला? आपण नको का सजग व्हायला? प्रसिद्ध इतिहास संशोधक द वा पोद्दार यांचं नाव आपण ऐकलं असेल, दत्तो वामन पोद्दार. ते काय म्हणतायत? ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही विशिष्ट पराक्रम केलाय त्या त्या ठिकाणांच्या सभोवताली काय पाहायला मिळतं? रामदासी मठांचं जाळं. एवढे मठ एका परिसरामध्ये कशासाठी स्थापन केले याचं ऐतिहासिक संशोधन व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थातच पुन्हा समर्थच त्याचं उत्तर देत आहेत आपल्या लेखणीतनं. समर्थांनी राजकारणाबद्दल किती सावधानता बाळगावी बघा. शिवाजी महाराजांना त्यांनी लिहिलेल्या पत्रातल्या या ओव्याच पहा. इशारतीचे बोलू नये, बोलायाचे लिहू नये, लिहायाचे सांगू नये जबानीने. कोणाचा भरवसा न धरावा, आपला आपण विचार पहावा, तकवा उदंड धरावा काही एक विषयी. आपल्या मनासी रोधावे, परांतर शोधावे, क्षणक्षणा सांभाळावे बदलेल म्हणोनी. कार्य करते दुरी करावे, प्रसंगी सवेची हाती धरावे, परंतु शोधूनी पहावे कपटाविषयी. सावध होऊया, सबळ होऊया आणि मुख्य म्हणजे संघटित राहूया. श्रीराम समर्थ. श्रीराम.